श्री स्वामी समर्थ. उद्यापासून प्रभाची स्कूल चालू होणार होती, त्यासाठी ना इथे बुक घ्यायसाठी आम्हाला मार्केटमध्ये जायचं होतं आणि नेमकी ना तेव्हाच लाईट गेली. त्यामुळे प्रभा तिथे इतका चिडचिड करत होता की आतापर्यंत नाही आणि ह्या लाईटला आताच जायचं होतं का. मी म्हटलं असू दे, जे जुने बुक आहे ना ते तू उद्या घेऊन जा, मी तुला नवीन बुक ना नंतर घेऊन देते. पण तो मला इतकं समजावून सांगत होता की नाही मम्मा, मला आजच बुक पाहिजे. आणि त्याला मधामध्येच काय माहिती नाही काय सुचलं तर त्याला गुल्लक घेऊन पाहिजे होतं. मी म्हटलं ठीक आहे, तुला मी गुल्लक ना नंतर घेऊन देते. इथे मग आम्ही बुक डेपोमध्ये आलो आणि सगळ्या मुलांची उद्यापासून स्कूल असल्यामुळे ना तिथे खूप गर्दी होती. बुक्स वगैरे घेतलं आणि लगेच घरी आलो, कारण की मग आम्हाला जायचं होतं रिसेप्शनला. 8:30 तर इथेच वाजले होते. तयारी वगैरे केली आणि मग आम्ही इथे रिसेप्शनला पोहोचलो. आम्ही जस्ट जाईल तितक्यातच ना नवरदेव नवरींची एंट्री पण झाली होती, तर त्यामुळे इथे जास्त काही गर्दी नव्हती. आणि इथे प्रभाची ना ये जा चालू होता, इथून तिथे तिथून इथे. मग थोडा वेळ बसलो आणि मग नंतर आम्ही गेलो जेवण करायला. कुठे पण आम्ही कार्यक्रमात गेलो ना, प्रभात जेवण करतच नाही, तर त्याला ना मला असं जबरदस्तीने बसवून जेवण चारावं लागतं. अशी जेवण चारतच होती की तो ना इथे पडून आला आणि ह्या चक्क्यासोबत इथे खेळत बसला होता. तर म्हटलं चल, उद्या त्याची स्कूल आहे. तर ना घरी आल्याबरोबर त्यांनी सर्वात आधी आपली बॅग भरायला घेतली आणि स्कूलचा ड्रेस काढायला घेतला. इथे सगळं आय कार्ड, बेल्ट, सॉक्स वगैरे तो सगळं एका ठिकाणी ठेवत होता, जेणेकरून मी उद्या आंघोळ केली की मला सगळंच मिळेल. या सगळ्या गडबडीत ना मला कपडे काढायची विसरूनच गेली होती. तर मी इथे कपडे काढायसाठी आली आणि हा ना मागून इथे आला की तू काय करताय. तर तो म्हणाला की मम्मा तू इथे मोबाईल पकड आणि मी ते कपडे काढते आणि तू सांग की मी तुला मदत करते म्हणून.